तेरेखोल किल्ल्याला जायच्या आधी आम्ही रेडीच्या गणपती मंदिरात चाललो आहे, कारण ऑन द वेच होतं ते. म्हटलं पहिलं गणपती मंदिरात जाऊ आणि तिथून पुढे मग जिकडे जायचं तिकडे जाता येईल. सो आलो आहे आता गणपती मंदिराच्या इथे. चला जाऊयात. बघ काय हे घेऊया. बोल बोल. ते 80 रुपये, मोदक 20 रुपये देऊ. बस मोदक काय घेऊया? आल्यावर नाही हे लगेच घे. हे देऊची लागतं ना टोपली देऊ ना. थँक्यू. तर हे आहे आपलं गणपती बाप्पांचं मंदिर, जे रेडीमध्ये आहे आणि सिंधुदुर्गमध्ये आहे. तर या मंदिरामध्ये आम्ही येऊन पोहोचलो आहे. आमच्या मनातही नव्हतं की आम्हाला रेडीच्या गणपती बाप्पांचं दर्शन मिळेल. तर काय झालं होतं की घरातून निघालं होतं फिरण्याच्या दृष्टीने, म्हणजे बीचवर वगैरे जाण्याच्या दृष्टीने, आणि त्या पद्धतीनेच मी कपडे पण घातले होते, म्हणजे शॉर्ट ड्रेस वगैरे घातला होता. सो माझ्या मनाला असं वाटलं की असे कपडे घालून मंदिरात जाता का म्हणे. त्याच्यामुळे मी बाहेरूनच गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. मी आतमध्ये गेलेली नाही आहे. हिंदू संस्कृतीनुसार असे कपडे घालून मंदिरात प्रवेश करणं मला स्वतःला पटत नाही, त्यामुळे मी काही आतमध्ये गेले नाही. आणि हल्ली बऱ्याच मंदिरांमध्ये असे रूल्ससुद्धा लावण्यात आलेले आहेत आणि ती चांगली गोष्ट आहे. चला तर थोडी माहिती घेऊयात रेडी गणपती मंदिराबद्दल. रेडी गणेश रेडी बंदर किनाऱ्याजवळच लोह खनिजाच्या खाणीच्या परिसरात 18 एप्रिल 1976 रोजी स्वयंभू श्री गणेशाची द्विभुजा मूर्ती दृष्टांत प्रकट झाली. या ठिकाणी श्री गणेशाचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. दर संकष्टीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी जमते. रेडी येथील नागोळावाडीतील एक तरुण सदानंद नागेश कांबळी हे ट्रक ड्रायव्हर म्हणून एक लोह खनिजाच्या कंपनीत नोकरीला होते. रेडीतील मायनिंगच्या खाणीवरून बंदराकडे व बंदराकडून खाणीकडे त्यांच्या लोह खनिज भरलेल्या ट्रकची सतत ये-जा होत असे. दिनांक 18 एप्रिल 1976 रोजी एका विशिष्ट ठिकाणी त्यांनी आपला ट्रक उभा केला व ते तेथेच झोपले. पहाटेच्या सुमारास त्यांना स्वप्न पडले व स्वप्नामध्ये श्री गणपतीने येऊन त्याच ठिकाणी खोदा, आपले या ठिकाणी वास्तव्य आहे असा दृष्टांत दिला. त्यानुसार श्री कांबळी व श्री वासुदेव जुवेलकर यांनी मायनिंग कंपनीतील काही मजुरांच्या मदतीने खोदकामास सुरुवात केली. काही भागाचे खोदकाम करताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांना गणपतीच्या मूर्तीच्या तोंडाचा व कानाचा भाग स्पष्ट दिसू लागला. लगेच ग्रामदेवता श्री माऊली देवीच्या मंदिरात ही सर्व मंडळी गेली व त्यांनी देवीचा कौल घेतला. श्री देवी माऊलीने श्री गणपतीच्या मूर्तीची त्याच ठिकाणी स्थापना करण्याचा कौल दिला. खोदकाम करता करता दिनांक 1 मे 1976 रोजी गणपतीची पूर्ण मूर्ती दिसली. श्री गणराया प्रगटले. ही मूर्ती जांभ्या दगडाच्या गुंफेमधील कोरलेली होती व मूर्ती जांभ्या दगडाचीच होती. सुमारे 1.25 महिन्यांनी बंदराजवळ गणपतीचे वाहन असलेला दगडात कोरलेला मोठा उंदीर सापडला. श्री गणपतीच्या त्याच मूर्तीला प्लास्टरिंग व रंगरंगोटी करून सजविण्यात आले. श्री गणेशाची ती द्विभुजा भव्य मूर्ती अतिशय देखणी व सुबक दिसते. नवसाला पावणारा हा रेडीचा श्री गणेश भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी गणेशाचे सुबक मंदिर बांधण्यात आले. प्रत्येक संकष्टीस व श्री गणेशाच्या प्रगट दिनी अनेक भाविक येथे दर्शनास येत असल्याने या परिसरात जत्रेचे स्वरूप असते. अनेक भाविक पर्यटक रेडीच्या या गणपतीच्या दर्शनासाठी अगत्याने श्रद्धेने येतात. तर रेडीच्या गणपती बाप्पांचं दर्शन झालं असेल. आता रेडीच्या गणपती बाप्पांच्या मंदिराच्या बॅकसाईडला असं सुंदर असा व्ह्यू आहे समुद्राचा, तर तो बघायला जाऊयात आपण. चला. हां बोल ना. देवाला फ्रुटी पाहिजे होती? अच्छा तुला, मला वाटलं देवाला पाहिजे होती. का नाही पित देव? देव तर पितो. आई आणि कुठे सांगायचं होतं त्यांना. इकडे कुठे स्कुबा डायव्हिंग, बोटिंग, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग पण आहे इकडे का?
मोठमोठ्या लाटा येतात तिकडे आणि ह्याला धडकतात खडकाला, मग अंगावर पाणी उडतं बघ. चल स्कुबा डायव्हिंगचे आहेत ते. ह्या बोटने नेत असतील, तिथं आहे त्या बोटने. सगळीकडे आजकाल चालू झालं आहे स्कुबा वगैरे. पण पाणी बघ ना कसं रेड रेड दिसतंय आणि पुढे ब्लू दिसतंय. अर्ध रेड आणि पुढे मायनिंगमुळे का? किती सुंदर वाटतंय. आणलंच कशाला, मला लावायचं नाही तर. मस्त वाटतंय गारगार. आम्ही लहान होतो तेव्हा त्या खडकांवर जाऊन बसलेलो. पाणी येऊन येऊन आपटायचं. पूजा मावशी होती सोबत. अजून पुढे जायचं का? हे रॉक्स किती छान. हे बघ खेकडे बघ बाबू, बघ छोटू खेकडे. नाही दिसत. आत्ता दिसलेले, कुठे गेले? ते मला आता तो बघ हा बघ, हा बघ चढतोय, हा बघ चढतोय, हा बघ चढतोय, हा बघ बघ इथे. दगडांच्या आत घुसतोय. दडाला सांग पकडायला. त्याला पकड खेकडा, छोटा खेकडा पकड. चालू आहे कॅमेरा. ओके चला, रेडीचा समुद्र बघून झालाय आणि 1 मिनिट, आता तेरेखोल फोर्टला चाललोय आम्ही. काय रे? हे मायनिंग खणून काढलंय. हो, ते अर्ध पाणी रेड दिसतंय आणि त्याच्या पुढचं ब्लू दिसतंय. ते मायनिंगमुळेच झालं. यायचो ना ते तिथपर्यंत जायचो, तो मामा बात्यावर जायचो. हां, ते खडप दिसतंय. खडपा म्हणजे ज्यावेळेस 50 वर्षाच्या पूर्वी, म्हणजे आम्ही 10 वर्षाचे असताना सामना शाळेतून आणलेले, दुसरीच असताना पिकनिकला तेव्हा तर ते आम्ही ते खडपा हात जाऊन झालो. काय चालत जाता येतं का तिकडे? आता नाही, तेव्हा हे खोदून काढलंय ना. मायनिंग हे केलं समोर, मायनिंग मध्ये काढलं ना हे खडून. मम्मा काय काय आपण मगाशी तिथे गेलेलो ना. म्हणजे खडपं होती तिथपर्यंत. खडपा मायनिंग डोंगर होता. डोंगर ते का दिसतो डोंगर. हां हां, हो बघितला. तो मागे त्यांच्याने खोदून हे केलं समुद्र. म्हणून तो समुद्र पण मोठा होत गेला. बोटी बंदर जर्मनला टाकाला म्हणतात ते. ओके चला, आता तेरेखोल किल्ल्याला जाऊयात. हा व्हिडिओ इथे संपवते मी, कारण खूप मोठे मोठे व्हिडिओज होतात नाही तर, म्हणून इथे संपवते आणि तेरेखोल किल्ल्याचा नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. बाबू, फ्रुटी घ्यायची होती ना? काय? फ्रुटी घेऊया चल. मम्मा तुला कोक घेऊ शकतेस तू. आहे का विचारता त्यांना? कोणाला? ते इथे तर नाही भेटणार. तर काहीतरी पिऊया ना, चल बस. इथे तर नाही भेटणार कोक तुझं. बघू ना काय मिळतं ते बघू. थंड पिऊया काहीतरी. विचार ना काय काय असं. लिंबू सरबत, कोकम सरबत, आवळा सरबत.
सोडा हा लिंबू सोडा सोडा लिंबू सोडा एक स्वीट एक मिनिट तू मी पण लिंबू सोडा हो तुमका काय हवं सोडाच सांग ना 4-5 सांग. मला नको आहे सोडा. तुला काय पाहिजे फ्रुटी नाही मिळत त्यांच्याकडे. फ्रुटी आहे हा द्या. केवढी छोटी खूप बॉटल मोठी ना? नाही ना छोटी आहे ना हा चालेल. मग 4 लिंबू सोडा करा आणि 1 बॉटल द्या ती. स्वीट कर